परिवर्तनाच्या चळवळीकडं किंवा विचाराकडे वळलो त्या शांताराम बापूंना पहिल्यांदा मी अभिवादन करतो. कारण शांताराम बापूंचं समाजपद प्रबोधनाचं काम जरा पसरत होतं. त्या काळात आम्ही कॉलेजचे किंवा याच्या सुरू केलं. त्यानंतर आबा खूप खूप धन्यवाद. माझ्याबरोबर आलेले अमर खोत मी आम्ही अंदेशमध्ये व्यसनमुक्ती केंद्र चालवतो आणि मानसमित्र म्हणून एक संकल्पना आहे अंधश्रद्धा त्या याच्यात आम्ही काम करतो. त्यामुळे थोडाफार या विषयाचा संबंध आमचा इतरांच्यापेक्षा जास्त आहे. मी पहिल्यांदाच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि माझी त्यांना सांगतो की मी हे व्याख्यान मालेतलं व्याख्यान म्हणून बोलत नाही. पहिल्यांदा माझी विनंती आहे आपण सुद्धा हे व्याख्यान म्हणून ऐकू नका. बऱ्याच आपल्याला व्याख्यानमानांची सवय व्याख्यानांची सवय आपण सगळे पुरोगामीच आहेत आणि सगळे बोलणारे व्याख्यान केले असं नाही आहे. हा प्रश्न इतका गंभीर आहे इतका गंभीर आहे. कधीतरी कुठंतरी मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये एखादं उदाहरण कोकेनचं ऐकायला मिळतं. एखादं उदाहरण कुठंतरी ते पावडर कुठंतरी उडून नाही. मेडिसिन हे गुंगी आणण्यासाठी वापरतात, नशेसाठी वापरतात. ही संकल्पना आपल्या पिढीला काही माहीत नव्हती. त्या आज्याला नातं शिकवायचं असा हा प्रकार आता चालू व्यसनाचा. खरं तर हे फार गंभीर आहे. मी फक्त सुरुवातीलाच एक आकडेवारी सांगतो आपल्याला म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे किती गंभीर आहे. तंबाखूमुळं प्रत्येक वर्षी जगात 80 लाख माणसं मरतात. तंबाखूमुळे जगभरात 80 लाख माणसं मरतात आणि त्यातली 13 लाख माणसं मरतात. सुरुवातीला आकडेवारी असं की आपल्याला याचं गांभीर्य लक्ष द्यावं या विषयाचं. ही प्रत्येक वर्षीची आकडेवारी आहे. एका वर्षात आपल्याला माहिती आहे आपण एक फार भयानक आणि आपण सगळे घाबरलेला असा एक रोग येऊन गेला, आजार येऊन गेला, संसर्गजन्य कोविडच्या 2 वर्षामध्ये 5,20,000 माणसं मिळले. आकडेवारी हे मी सर्वेतून गोळा केली. 5,20,000 माणसं मिळली. 2 वर्षात आपण 5,20,000 माणसं मिळली. आपण मंदिरं बंद केली, शाळा बंद केल्या, घरं बंद केली. एवढंच काय माणसाला भेटायचं सुद्धा बंद केलं. कधी 2 वर्षात 5,20,000 आणि तंबाखूनं प्रत्येक वर्षी 13 लाख माणसं लागतात. काय विचार करतो आपल्या डोक्यात कधी येणार आहे? सारी गोष्ट आहे. लहान मुलं आपण शिकवतो ते शिकत नाही. आपण बघितलं आता इथे बरेचसे शिक्षण क्षेत्रातलीच माणसं आहेत. आपण शिकवतो ते शिकत नाही. ते जे बघतात ते शिकतात. मुलं जे बघतात ते शिकतात. ते शिकवलं जातं ते शिकत नाही. आता मला सांगायला सरांनी आता उदाहरण सांगितलं की आपण घरातच फक्त आजोबा वडील काका वगैरे तंबाखू पुढे आणायला सांगतो. लहान मुलं नकल करतात. 2-3-4 वर्षाची मुलं त्याला कळत नाही असे न कळत ती मुलं नकल करतात. बाबाचा लोक कशी खातात ते करून दाखवते आणि आपण सगळे हसतो. आकर्षण. आजची मिसरी कशी असते तंबाखूची मिसरी आपण सगळे हसतो. पण हे तंबाखू किती भयानक आहे. भारतात प्रत्येक वर्षी 13 लाख माणसं तंबाखूमुळे मरतात आणि 30 ते 69 वयोगटातील व्यसनामुळे प्रत्येक देशाची लोकसंख्या सगळी लोकसंख्या फार विचारात घेत नाही. त्याचं कारण आहे वर्किंग पॉप्युलेशन ज्याला म्हणतो काम करणारी लोकसंख्या की जे 20-25 ते 50-55 वर्षांची असते वर्किंग पॉप्युलेशन. यामध्ये 30 ते 69 वयोगटातली 20% मृत्यू व्यसनामुळे 20% नंतर. आज भारताला सगळे म्हणतात भारताचा सगळ्या जगात धबधबा आहे. आपल्या कशामुळे भारताचा धबधबा यासाठी आहे की भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. युरोपमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. अमेरिकेमध्ये भारतातले 7% इंजिनियर अमेरिकेत आहे. या अमेरिकेतले 7% इंजिनियर भारतीय.
20 ते 39 वर्ष वयात काय करते आणि दारू आणि तंबाखू याच्यामुळं जवळजवळ 33.5 म्हणजे जवळजवळ 34% लोकसंख्या मृत्यू हे दारू आणि तंबाखू. व्यसन काय होईल तर आता आपण म्हटलं तसं वर्ल्ड कॉम्पिटिशन तरुणपणे मृत्यू देऊ हे म्हातार होतच नाही. आम्ही लहान होतो त्यावेळेला पिवळा ते सिगरेट होते आणि पिवळा तेवढे विरोध सांगायचे. काय विरोध सांगायचे? मी पिवळा ते सिगरेट अनेक सिगरेट वाटतो हे कधीच म्हातारा होत नाही. दुसरा म्हणला कारण तो अगोदरच म्हातारा व्हायची संधीच नाही. काय म्हणजे काय भयानक. मी मुद्दा मी सुरुवातीला सांगायला व्यसन तरुणपणीच मृत्यू देते. 20 ते 39 वयोगटातील 13.5% म्हणजे 8 पैकी 1 माणूस 8 मृत्यू झाले तर 1 मृत्यू हा व्यसनामुळे होतो. कोणत्या गटातला 20 ते 39 अगदी तरुण. त्यामध्ये पण सोरायसिस लिव्हर सोरायसिस आहे,